विठ्ठल आवडे प्रेम भाव। नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते। विठ्ठल 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 वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो। वाद्यभूषित पावन तो प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो। आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वरा राका जी कीर्तनी वही वासीत लोका तयाची आचरणी नमन गा। मज दिसदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा। जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी त्या छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो। शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिव त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते। वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमेली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा। विठ्ठल 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 सुखाचे ते सुख पाता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवाचे अत्यंत लाडके लढीवाळ विश्वाच्या मालकाचा अंतःकरण असणारे भक्त संत श्रोमणी नामदेवराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठ्ठला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग नामदेवरायांचा आहे आणि तो कालापर प्रकरणातील आहे। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग श्री गुरु नामदेवराय या अभंगाद्वारे नमूद करतात। या अभंगाद्वारे दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात। ज्याला दुःख घालवायचे त्याला सोपं औषध आहे। पाहता श्रीमुख गोविंदाचे त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं आणि सुखाची प्राप्ती होती। नुसतं सुख नाही सुखाचे ते सुख सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त होते। आहे कसा रंगणी रांगत गुलगुला बोलत छोटासा आहे म्हणले अंगणात रांगायला लागलेला आहे गोड बोलतोय। मग एवढ्या छोट्या लेकराचं मुख पाहिलं दुःख जातं का? महाराज म्हणले आसुर रुळत चरणतळी तो बाल वयात त्यांनी मोठमोठी राक्षस मारली। काग बग रिठा मारली बाळ मारले बाळ
मिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली, इकडे आसुर रुळत चरणतळी. एवढा प्रताप आहे. मग किती सुंदर आहे. नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात, हातात लोण्याचा गोळा आहे, उंडा आहे. लोणी कोमलतेचं प्रतीक आहे. लोणी चित्ताचं प्रतीक आहे. ज्याचं हृदय कोमल आहे, निष्पाप आहे, निष्कलंक आहे, अशा लोकांसाठी तो उभा आहे. त्याच्या मुखाकडे बघत असताना गोपी सुद्धा बोलून गेल्या, काय ते मुख असेल. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. भगवंताच्या मुखात किती ताकद आहे. मला आशीर्वाद द्या, बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने गेल्या 3 वर्षापासून चालत असलेली ही गोडशी परंपरा आहे. ह्या परमपावन मौजे मेहुणा तालुका बदनापूर जिल्हा जालना अशा या परमपावन छोटेखानी असणारं गोडसं गाव भगवान शिवजींचा अधिष्ठान आहे. या मातीला श्री गुरु पूर्णगिरी महापुरुषाचा आशीर्वाद आहे. श्री गुरु तेजोनिधी मौनगिरी बाबांचा आशीर्वाद आहे. श्री गुरु सावता बाबांचा अधिष्ठान आहे. देवादिदेव भगवान शिवशंकराचा अधिष्ठान आहे. विटेवरच्या मालकाचा अधिष्ठान आहे. असं गाव जरी छोटा असेल तरी तुम्ही संत कृपा पात्र आहात. महाराज ज्या गावाला चांगला साधू सापडला, निष्कलंक महात्मा सापडला, त्या गावाचा उद्धार व्हायला वेळ लागत नसतो. विठाला विठाला या परमपावन छोटेखानी गावात पहिल्यांदा माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी लहानशा गिरगावकराला एक कीर्तनाची आहुती टाकण्याचा योग येतोय. तारखेच्या संदर्भात आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज देशमुख फारसे संपर्क करत होते. या फोन कधी कधी बंद असतो. मग आदरणीय सुरित नागरे सर, डॉक्टर हुशे साहेबांचे मेहुणे जालना हॉस्पिटल, संपर्क झाला आणि आज बाळू महाराज हजर सुद्धा आहेत. दोघांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. गेल्या 7 दिवसापासून ज्यांची सेवा आहे, आदरणीय आमचे मुजमुले महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अलीकडचे कृष्णा महाराज ढोबळे असतील, आदरणीय धनंजय महाराज असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, चोपदार आदी करून विनेकरी सर्वांना प्रणाम करतो. मला असं वाटत होतं, मी ज्यांच्याकडे बसलो त्यांना म्हणलं आपल्या पुढं मोजकी लोकं मोजकी माणसं असतील आज, कारण निसर्गाची आज वरुणाची कृपा झाली, बऱ्यापैकी पाऊस पडला, बाहेरून येणाऱ्या लोकांना अडचण असते. पण ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. नशीब चांगलं असलं की चोरी करायला आल्याला बी कुंदा खांदूनच जात असतो. बरं आहे बाळूचं नशीब. विडाला विढाला आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. महाराज तुम्ही इतके पवित्र श्रोते आहात, तुमच्यावर सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे. इतके पवित्र आहात, तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. बसा बसा बसा. भगवंताचं मुख बघितलं की दुःख जातं. एक जण म्हणे, महाराज मी गेली 40 वर्ष झालं पंढरपूरला जातो आणि बघतोय देवाला, अजून दुःखच गेलं नाही. महाराज देवाला बघण्यासाठी काही पथ्य आहेत.
सर्दी झालेला पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरनी गोळ्या दिल्या. उदाहरणार्थ माझं दुखतंय, सर्दी झाली, मी जालना हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टर भुसे साहेबांनी गोळ्या दिल्या. चौथ्या दिवशी पुन्हा परत गेलो, सर माझी सर्दी राहिली नाही. त्यांनी विचारलं, महाराज गोळ्या खाता पण त्यासोबत पथ्य काय? मला चिंचा खायचा नाद जास्त आहे. किती मेडिकल खाल्ल्यावर सर्दी राहील? सर्दी राहण्यासाठी आंबट पदार्थ खाता येणार नाही, थंड पदार्थ खाता येणार नाही, काही मर्यादा असेल, कानाला उपरणं बांधावं लागेल, काही अशा नियम आहेत. थोडंसं कोमट पाणी प्यावं लागेल. मग तुमच्या मला झालेला एक सामान्य आजार दूर करण्यासाठी इतके पथ्य येतं. तर कितीतरी पाप केल्याच्या नंतर जे दुःख प्राप्त होते, काही दुःख घालण्यासाठी पथ्य किती असतील कल्पना करा ना. देवाला पाहिल्यावर दुःख जाते, पण पाहो कसं लागेल? पाहता पाहणे असं पाहावं लागेल, याच्यातलं काहीतरी बाजूला सारावं लागेल, मग ती डोळे पवित्र, आणि मग त्या डोळ्यानं देवाला बघायचं. हे फार हरामखोर आहेत. 3 तोंड सांगितले मुख्य. हे एक तोंड आहे, एक हे एक तोंड आहे, आणि हे एक तोंड आहे. ह्या तोंडाला घाणेरडं ऐका वाटतंय, ह्या तोंडाला घाणेरडं पाहा वाटते, आणि ह्या तोंडाला गाणे म्हणा वाटते. बदमाश येते 3 तोंड. ह्या तोंडानं चांगलं वाचिलं, चांगलं बोललं, उद्धार. यानं ज्ञानेश्वरी पाहिली, गाथा पाहिला, पुराण पाहिले, संतांच्या प्रतिमा पाहिल्या, देव पाहिला, उद्धार. यानं भजन ऐकिलं, रामकृष्ण हरी ऐकिलं, उद्धार. हे 3 तोंड. ह्या 2 तोंडापैकी हे बदमाश आहेत. म्हणून तो पूजा करताना देव बाप्पा पाठील पाणी लावा म्हणते. तुमच्याकडे कशाला म्हणते? डोळ्यालाच म्हणते. आमचे तुमचे एकच देव बाप्पा, विठाला विठाला. अत्यंत घाणेरडे. हे काय करतील काही सांगता येत नाही. विनाकारण दोष निर्माण होतो या 2 तोंडामध्ये. ह्या तोंडामध्ये एखाद्यानं चांगलं घर बांधलं, हे डोळे पाहते. घर मस्त बांधलं, बांधितच असते. तर नाही त्याची गरिबी होती, त्याला गौसलन पा पा पा. तू करणं जे शिबिन तुला गौसत येत का? तर कटिंगचे केस तर नाही गौसायचे तुला. तू 10-15 जे म्हणजे इतके बदमाश. एखाद्याचं पाहिल्याच्या नंतर खपतच नाही. मग याच्यातला जो दोष आहे का न खपण्याचा, एरवी दिठीवे दिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखते दोष. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पिवळा पडदा येत असतो, आणि पांढऱ्या चांदण्यात सुद्धा त्याला पिवळ्या दिसतात. तसं माणसाला दोषाचं पडळ येत असते, आणि याला सगळ्यांची तो दोष पाहत असतो. हे पडळ बाजूला सारायचं, आणि मग देव पाहायचा, मग दुःख जाते. विठाला विठाला. महाराज ते मुख बघितल्याच्या नंतर किती सुख आहे. डोळ्याचे भोग नवजे माझे, डोळ्याचे भोग नवजे माझ्या, डोळ्याचे भोग नवजे माझ्या, डोळ्याचे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या, डोळ्याची भूक नवजे माझ्या, डोळ्याची भूक नवजे माझ्या, डोळ्याची भूक. आदरणीय मृदंगाचार्य, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नाव घ्यायचं विसरलो. काय ना, कैलास महाराज. वा. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. महाराज ते मुख बघितलं की पुन्हा भुकेचा प्रश्नच नाही. इतकं गोडवा त्या रूपात आहे. आपल्याकडे पाप असून असून कोणतं असणार आहे? महाराज ब्रह्महत्येचं पातक जाते त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर. सकाळच्या प्रकरणात सांगितलं.
कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते काय महिमा वरलो आता सांगणे किती ब्रह्म हत्या श्रीमुख पाहता जाते ब्रह्म हत्येचं पातक म्हणजे ब्राह्मण मारणे नाही अशी काही पाप आहेत की ती पाप केल्याच्या नंतर ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय आई वडिलांची संपत्ती हिसकून घेतली हरामखोरानं बायको तशीच होती सफरचंदावानी गालाची भंगिरी आणि दोघांना मिळून छट मायबापाची संपत्ती हिसकून घेतली गावरान तुपात बुडून चपात्या खाऊ लागले आणि मायबापाला भाकरी देत नव्हते या हरामखोरायला कोट्यावधी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय अशी काही पाप आहे आपल्याला सांगितलेली कर्तव्य ती कर्तव्य जर आपण नाही केली तर ब्रह्महत्येचं पाप लागतंय आणि ते मुख पाहिल्याच्या नंतर तिथं जाते काय रूपात ताकद असेल महाराज आळंदीतले मालक तर बुद्धीला साजनी म्हणतात हे साजनी विश्वाच्या मालकानं निर्माण केलेली रहस्य फारशी पाहिली ग पण सुख नाही प्राप्त झालं सुख फक्त त्यालाच पाहिल्यावर प्राप्त झालं रूप पाहता सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप किती सुख प्राप्त होते एका बाईने इतकं पाप केलं की ते पाप मोजायला तराजू नव्हतं इतकं पाप त्या पापामुळे ती बाई 32 जागेवर वाकडी झाली तो का म्हणे खूप जादाशी हो रूपराशी ही न कळा देऊतले मालक सांगतात अत्यंत हीन होती तिला जर एकांतात असं दिवस माळाता पाहिलं तर माणसाला भीती वाटेल अशी दिसत होती 32 जागेवर वाकले मागचं कर्म चुकीचं प्रारब्ध चुकीचं होतं गाठोडं चुकीचं होतं म्हणून नालायक राजाच्या राज्यात तिचा जन्म खूप ज्या राजाला गंध लावण्यासाठी तिला काम राजा काही वेडा होता का ती इतक्या येडपटबाईच्या हाताने गंध लावायला पण तिच्या बोटात ताकद होती तिनं राजाला गंध लावला की त्याला झोप लागत होती झोप 2 लोकायला येत नाही ज्याचं दुःख होतं त्याला एक झोप येत नाही मग काही दुखू पोट दुखू डोळे दुखू कान दुखू नाक दुखू घसा दुखू हातपाय दुखू पाठ दुखू झोप येत नाही कोणाला ज्याचं दुःख होत आहे त्याला एक आणि एक दुसऱ्याला एक झोप येत नाही ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला या एक लोकायला झोप येत नाही कोणाची गाडी असेल भारीची हात लावला असेल त्या गाड्याला काय कुत्र्याने शेपूट हाणली तरी वाजत आहेत विठाला 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 भारीचे असतात पैसे मोजावे लागतात तसे त्याला योग असा आला कंसाला झोप लागत नव्हती गाडीच वाजती का हा सेन्सर असते तिला हिनं कंसाला झोप गंध लावला की कंसाला झोप लागत होती कंसा द्वेषी माणूस होता
कंसा बिनाकली होता. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या. कंसा नालायक होता. किती नालायक तुम्हाला एकच माहित असेल. कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं याच्याकरता नालायक नाही. कंसानं स्वतःच्या आई वडिलाला अंधार कोठडीत टाकलं होतं. जन्मदात्या मायबापाला अंधार कोठडीत टाकतो तो चांगला असतो का. मोठ्या लोकांचं मत आहे जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. असा निर्दयी कंस होता. पण त्या कंसाला हिनं गंध लावल्याबरोबर झोप लागायची. 32 जाग्यावर वाकली. एके दिवशी तिनं कंसाला सांगितलं राजे मला काही तुमच्यावर केलेल्या उपकारामुळं उचकून काढायचं नाही. उचकून काढायची ताकद बी नव्हती. कंसाने तिला एक पदवी देऊन टाकली होती राजदासी. 32 जाग्यावर वाकलेल्या बाईला राजदासी पदवी. फक्त बोटात ताकद होती. गंध लावला की त्याला 2-2.5 तास झोप लागायची. म्हणून तिचं काही असं बोलणं काही विषय नव्हता. तरी पण एके दिवशी उदात्त अंतकरणाने म्हणली राजा एक करा ना माझ्यावर उपकार. एखादा वैद्य असेल हकीम असेल जोगी असेल कोणी असेल ज्ञान मला त्याच्याकडं मला बरं करा ना. 32 जागेवर वाकलेली. कंसानं सांगितलं कुबजे वाकलेलं बोट सुद्धा सरळ होणार नाही तुझं. जाऊ दे आपलं नशीबच फुटकंय. पण एक दिवस जगाचा बाप गोविंद एका रथात बसून आलाय. त्या रथाकडे तिनं पाहिल्याबरोबर काय त्या रथात तेज होतं. महाराज जीवात चढला. बैसे जीवी जळोनिया बैसे जळोनिया बैसे जळोनिया बैसे पाहिलिया वेदना पाहिलिया वेदना पाहिलिया पाठांतर आहे तुम्हाला. पाहिलिया वेध लावी बैशेजवी जडोनी. वेद लागले वेद. नुसता प्रकाश पाहला रथातला प्रकाश. दीप्तियो तेजकांती नारायणो नकिलाना. दीप्तियो तेजकांती नारायणो किलजनो. किळ होती महाराज ती सौंदर्याची. वेद लागले तो प्रकाश पाहिल्याच्या नंतर. आणि वेद असे लागले की पश्चाताप झाला. अनुतापेन शुद्धता पश्चातापेन शुद्धता. अनुताप झाला. आणि हातातली गंधाची वाटी कंसा करता काढली होती. आयुष्य गेले हे बेट्याला गंध लावता लावता. राजा आहे मथुरेचा. कोण आहे रथात काय माहित. काय मनाचा बदल झाला अंतःकरणात बदल झाला. राजे हो तुमच्या गावाची 25, 30, 40 वर्षापूर्वीची परंपरा माहित असेल जुन्या लोकांना. श्री गुरु मौनगिरीची कृपा झाली. श्री गुरु पूर्णगिरींची कृपा झाली. काय बदल झाला महाराज. महाराज अनुताप होतो मोठ्यांच्या सानिध्यात. अनुताप होतो. एक सांगू का तुम्हाला. चांगल्या झाडाखाली बसलं की शरीर थंड होतंय.
चांगल्या झाडाखाली बसले की सावलीनं शरीर थंड होतंय आणि अधिकारी लोकांच्या सानिध्यात गेलं की अंतकरण शीतल होतंय. विठाला विठाला फार चांगल्या महात्म्यांची कृपा आहे तुमच्या गावावर. मी जाता जाता सांगेल एक प्रकरण पुढे बोलता बोलता. पश्चाताप झाला ते पाहिल्याच्या नंतर. रथाचं सारथ्य करणारे अक्रूर होते, अधिकारी होते. महाराज अक्रूराला 35 वर्षे शिवजींची सेवा घडली होती काशीत. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून एक मणी आलता. तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. 22.25 क्विंटल सोनं रोजचं देत होता. एक जण म्हणला हे खरंच असेल का? तुला हे खरं वाटत नसेल तर याच्यात राहू नको. या धर्मात तू राहायच्या लायकीचा नाहीस. आणि या पवित्र हिंदू संस्कृतीत राहायचं असेल तर पुराण मानावंच लागेल. पुराण मानावंच लागेल. महाराज वारकरी संप्रदाय पुराणाला मानतय. पहावे पुराणी विचारून पहावे पुराण विचारून पहावे पुराण पहावे पुराणे विचारून. देहूतले मालक सांगतात विश्वास नाही ना पुराण पाय. महाराज आपल्या संप्रदायातल्या लोकांनी बेविश्वास करायचा नाही. पक्वाद्या असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, संतांच्या मतावर जर विश्वास नसेल तर तू या संप्रदायात पडायचं नाही. हरामखोरा, तू याच्यात राहायच्या लायकीचा नाहीस. अद्याप नाही. आपण आपल्यांना मानणं अत्यंत गरजेचं आहे. 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी होता. अक्रूराकडे देऊन टाकला. 35 वर्ष काशीत अन्न सत्र झालं. एक घाट बांधला. त्या काळात द्वापार युगातली गोष्ट आहे. तिथे एका लिंगाची स्थापना केली. त्या लिंगाला अक्रूरेश्वर लिंग म्हणतात. आजही अस्तित्वात आहे. जा कधी काशीला जा. 10-5 दिवस तिथं थांबा. ते एसटीत बसून जाता डुकरं कोंडल्यासारखं. ते उतरीत पड पाया बस गाडीत. पुन्हा पुढे गेले की सांगते आता हा गॅसचं थोडी अडचण आहे. परवाच्या दिवसच्या पोळ्या चुरगळल्या, जरसा कांदा गिंदा खाला, चुरमा खा. जमली गोष्ट. ते चुरमा खाल्ल्यावर मग 2 दिवस तांब्या घेऊन जायचंच काम. पुढच्या देवायसाठी उतरलाच नाही. नेमकं काशीत तसं झालं. याला काय कळलं? अक्रूरेश्वर लिंग. आपली देव आपली तीर्थ पाहत असताना ध्यान धरून बघायचं. आपली तीर्थ पाहायला गेल्याच्या नंतर गुत घेतल्यासारखी नाही पाहायची. काहीतरी अंतकरणात भाव ठेवून 2 दिवस 4 दिवस पंढरपूरला राहिलं तर पूर्ण स्थान बघून घ्यायची. काय काय अवस्था आहे तर आपल्याला ते लक्षात येईल. अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. द्रव्य शुद्ध केलं. आणि ते देवाचं द्रव्य शुद्ध करण्याचं काम अक्रूराला प्राप्त झालं. तर त्यावर ते अक्रूर किती मोठे असतील कल्पना करा. 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी ज्याच्याकडे द्याला त्याच्यावर देवाचा विश्वास किती असेल हे लक्षात घ्या. हा मायबाप विश्वास ठेवीन तर कसे ठेवतीन भंगिऱ्यावर. गेटला कुलूप लावलं, कुत्रं मोकळं सोडलं. म्हातारीन कुत्र्याला सांगितलं टब्या आम्ही कीर्तनाला चाललो, 11 वाजूस तर इथंच बस. कुत्रं गेटवरच बसलेलं. आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनच्या 2 थैल्या बाहेर टाकल्या. आता कुत्रं चांगलं का पोरग चांगलं? मग इतकं पोरग हरामखोर म्हणल्या मायबाप विश्वास करीत कशी ठेवतील? ज्याच्यासाठी काबाड कष्ट केले ते पुट्ट नीट वागत नाही, त्याच्यावर मायबाप विश्वास ठेवत नाहीत. महाराज जगाचा बाप अक्रूराला विश्वास ठेवत होते. त्यावर ते अक्रूर किती अधिकारी असतील कल्पना करा. त्या अक्रूराकडे पाहा. अक्रूरा रथ थांबवा. थांबवला. कोण आहे रथात? दादाला थोडासा राग आलता. दादा म्हणजे बलराम दादा.
7व्या अवतारात या बाईन बेजार केलं. तर मागच्या अवतारात ही मंथरा होती. डब्यासंग ढक्कन फुकट, डब्यासोबत ढक्कन फुकट. तशी नवरी सोबत ही करवलीचं प्रेम भेटालती. आताही नवरी सोबत करवल्या येतात, पण सत्यनारायण झाले की वापस जातात. एक करवली म्हणली मला इथंच थांबायचं, नवरी म्हणली मग मी फाशी घेते. तुला इथं काय काम आहे? तुला साडी घेतली ना, निघना घरी, तो काळ कर ना. करवलीन तिथं थांबत असतात का? फार काय झालं तर सत्यनारायण होस तर थांबाव, निघाव त्या करवलीनं. व्यवस्था नसली तर तिकडच्यानी आली यावा, आणि नाही आले तर यायनं नेऊन घालाव करवली. तेव्हा नवरी नीट राहत असती. करवली तिथं असती का? एकच करवली तिथं राहिली तर नवरदेवाच्या मुलाला 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. राजा दशरथासोबत कैकई सोबत आलेली ही कैकई करवली होती. दादाला राग आला. भगवान म्हणले दादा पश्चाताप झालाय, काही त्रास घेऊ नका. अनुताप झाला, उतरले खाली. महाराज काय भाव जागरूक झाला. आणि शुद्ध अंतकरणाने 30-35 वर्ष मथुरेच्या राजाला गंध लावणारं बोट आज श्रद्धेनं चंदनाच्या वाटीत गेलं आणि देवाच्या कपाळाला लावलं. चंदनंज महत्पुण्य पवित्र पापनाशनः, अक्षदंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनः. देवाच्या बलराम दादाच्या अकुराच्या कपाळाला लावलं. भगवंतानं दादाकडे पाहिलं. दादा काय करू? बघा तुमच्या आकारानं 32 जागेवर वाकलेली होती, नुसती पाहत होती चेहऱ्याकडे. अख्खं पाप पर्वताला अग्नी लागल्यावर जसा जळून जाते तसं पाप जळालं. आणि विश्वाच्या मालकाने एका बोटानं अशी वरी लोटली. कट 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 कुरुपती स्वरूपवंत ठेली. हातातली वाटी भिरकावून दिली. तिने विचार केला एवढा वर्ष याला गंध लावलाय, एक बोट वाकलेलं सरळ केलं नाही, याला एकदाच लावलाय तर अख्खं शरीर सरळ झालं. घरी गेली. सुनबाईनं पाहिलं काय सुंदर स्त्री आहे. कोण आपण? मी तुझी सासू आहे. आता तुम्ही 32 जागेवर वाकल्या होत्या, आता नाही. औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते 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 सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, ते मुख बघितल्याच्या नंतर कायमचं दुःख गेलं. पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःख गेलं. प्रचंड गायी दान केलं एका व्यक्तीनं. सालंकृत जसं कन्यादान असतं अशा पद्धतीचं गौदान एका राजाने केलं. दुःखाची निवृत्ती सांगते.
गायी दान करत असताना ज्यांना दिल्यात त्यांच्यात वाद लागला. कधी कधी दान करणाऱ्या माणसांना घेणाऱ्याचाच शाप लागतो. इतके आडमुठ असतात घेणारे, देणारा पवित्र. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये काय काय वाटतात लोक शिमा नाही. पार औषधाच्या गोळ्यापासून सगळं वाटते. मी गेल्या वर्षी पाहिलं, एक मोठ्या घरची बाई होती. काही अंतरावर तिच्या कुटुंबातला कोणीतरी एखादी पती म्हणा, दीर म्हणा, भाया म्हणा, नातं नाही लावू शकत मी, कारण काय कळणार कोण आहे. किंवा त्यांच्या परिवारातला असेल, कोणी पाहुणा असेल, काही नातं लावू शकत नाही. तो 10-15 फूट 20 फुटाच्या अंतरावरून ती बाई अलीकडच्या 20 फुटाच्या दोन्हीच्या मधात अंतर. आणि पूर्वीच्या काळात त्या संत्रा गोळ्या होत्या ना, त्या गोळ्याचं पाकिट रस्त्यानं चालणाऱ्या वारकऱ्याच्या हातावर गोळी टेकायची. राम म्हणा, त्या बाईला लुचून घेतलं पाकिट. 7-8 जणी बायका अशा पडल्या. पाकिट लुचल्याच्या नंतर पाकिट फाटलं, सट गोळ्या खाली सांडल्या. ही घेणाऱ्याची पद्धत झाली. दात्याचा काय दोष आहे? असं घेत असतात आपल्या लोकांनी. बघा ना, आता जवळ आली वारी. दान देणारा माणूस राजगुऱ्याच्या वड्या दिल्या, शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या. बरं, आपल्याला लागतंय किती तितकं घ्यावं ना. त्या राजगुऱ्याच्या वड्यात जे देईल ते पिशवीत टाकल्या. ज्यानं शेंगदाण्याच्या पुड्या दिल्या, जितक्या दिल्या तितक्या टाकल्या. आणि पुढे गेल्यावर एक जणांना केळी दिल्या, 2-4 केळी मधात ठेवल्या, काढायच्या विसरल्या. केळीच्या पाण्यानं राजगुऱ्याच्या वड्याचं पाणी झालं आणि शेंगदाण्याला गेलं. घरी येऊस तर पिशवीतून शेंगदाणे उगले. पळशीतून भैमुख पेरायचंच काम नाही. 12 एकादशीला पुरतील इतका भैमुख पिशवीतूनच जन्माला आला. ही घेणाऱ्याची ताकद आहे. महाराज, घेत असताना लायकी सांभाळून घेतलं पाहिजे. केळी वाटत होता एक माणूस, घ्यावं केळी. डोक्याला आपल्याला, आपण काय भीक थोडे मागतोय, आपल्याला द्यायला ना पुढचा व्यक्ती. आपण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, द्यायला आपल्याला घ्या, पोटापुरतं घ्या. केळी घेतली. बाळू महाराज चालता चालता सोलली, खाल्ली, केळीचं साल्ट रस्त्यात टाकून दिलं. चांगल्या माणसाचा पाय घसरला आणि तो व्यक्ती फ्रॅक्चर झाला. हे रस्त्यात साल्ट टाकणाऱ्याला चंद्रभागेत जरी पुरलं ना 200 फूट खडा करून, तरी हरामखोराला मोक्ष नाही. तुम्ही दुसऱ्याला फ्रॅक्चर केले. महाराज, घेत असताना लायकी असली पाहिजे. एका माणसाकडे एक श्रीमंत व्यक्ती गेला आणि त्या श्रीमंत व्यक्तीनं त्याला व्यथा विचारली, तुला अडचण काय? काही नाही म्हणला. 2 पोते ज्वारी झाली आणि या 2 पोते ज्वारीतली 1 पोत ज्वारी विकली. त्याची मी तुरीची डाळ आणली, काही मुगाची डाळ आणली आणि 1 पोत ज्वारी 2 टाइम भाकरी करायच्या. तुरीचं वरण आणि मुगाचं वरण खातो, पण मुगाच्या आणि तुरीच्या वरणाला मसाल्यासाठी काही नाही माझ्याकडे. मग मिरची असेल, काय हळद असेल, मिरे असतील, जिरे असतील, काय असतील. तर पुढचा माणूस इतका हुशार होता. घरी कोण आहे? काय नाही म्हणे, एकटाच आहे. मग जरी बायका पोरं असते तर मसाला वाटला असता, तू काय ताण घेऊ नको. दर महिन्याला 10-12 किलो तूप माझ्याकडून घेऊन जायचं आहे. त्याच्या इथं 100-200 गाईन म्हशी होत्या. 10-12 किलो तूप घेऊन जात जाय. 2 भाकरी भाजायच्या, वगराळभर तूप घ्यायचं, भाकरीला लावून तूप खायचं, नाही तर तुपात चुरून भाकरी खायची. किती चांगला दाता भेटला. यानं 12 किलो तूप विकत घेतलं, त्याच्यातलं 6 किलो विकलं आणि रोज पाव किलो बैंगन आणायचा. बैंगण्या रोज पाव किलो बैंगन आणायचा. बैंगण्या बैंगन भाजायचा आणि बैंगनावर तूप खायचा. अरे बैंगण्या, बैंगनावर तूप खात नसतेत रे बैंगण्या. वरणावर खावा, भातावर खावा, भाकरी लावून खावा, पोळी लावून खावा. म्हणजे किती अक्कल. देणाऱ्यानं दिलं, मागणाऱ्याला पचलं का ते? नाही महाराज, पचलं.
उदात्त अंतकरणाचा राजा आहे. काय गाई दान करायचं, धोन घेणाऱ्याचा वाद झाला आणि राजाला शाप प्रदान झाला. महाराज देणाऱ्याला सुद्धा नियम आहेत बघा. तुम्हाला एक सांगू का, आमच्या 3 लोकांमध्ये जर आम्ही व्यसन करीत असेल आणि तुम्ही पाकिट दिला असेल तर बंध्या गावाला पाप फेडावं लागतं. बंध्या गावाला लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतंय का आम्ही व्यसन तुटलेल्या बैलासारखे मोकळेत? तुमच्या पण बोकंडीवर पाप. व्यसन करणारा मृदंगाचार्य बलीला असेल, व्यसन करणारा गायक बोलीला असेल आणि व्यसन करणारा कीर्तनकार बोलीला असेल आणि त्याला तुम्ही पाकिट दिले असतील तर याचं तिळानं तिळ पाप तुम्हाला फेडावं लागेल. दोघाशी पतन सारिखे, दोघाची पतन सारिखे, दोघाची पतन सारिखे, दोघाची पतन सारिखे, दोघाची पतन सारिखे. केले पाप जने हया दिले अनुमोदन, दोघाची पतन सारिखे, हो दोघाची पतन सारिखे. केले पाप जने दिले अनुमोदन, दोघाची पतन सारिखे, दोघाची पतन सारिखे. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. एक सांगू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. कोणालाही द्यायचं नाही महाराज. जीवन कोणालाही द्या. द्रव्य पात्र विचारो द्रव्य पात्र विचारो द्रव्य पात्र, विचारो द्रव्य सर्वभूती द्यावे द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो, द्रव्य पात्र विचारो. मग नाव करीन हिशोबात राहील ना जरा. उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरी. सर्वभूती द्यावे अन्न. जनलेल्या कुत्रीला अर्धी भाकर टाकली बुवा. कुत्रीच्या अन भाकर देणाराच्या मधातून मुंगस गेलं तर अर्धांग सोन्याचं झालं. कपोत कल्पित नावाचा साधू. भूक लागलेली होती, 2-4 पिलं होते, कुई कुई करत होते. खाल्ल्याशिवाय दूध येणार नाही आणि दूध आल्याशिवाय पिले वाचणार नाही. कुत्रीला अर्धी भाकर दिली. काय पुण्य महाराज. कोण्याही जातीच्या माणसाला भाकर द्या, शाप नाही देऊ शकत तो. त्याचा आत्मा आशीर्वाद देऊ शकतो. पैसे देत असताना जरासा विचार करा. महाराजाचं सोंग आणणाऱ्याला 100 रुपये दिले आणि जाताना त्यानं ठराविक पैशाचं रंगारंगाचं पाणी पिलं आणि बायकाला न पोरायला त्रास दिला तर 100 रुपये देणाऱ्याला त्याचं पाप अर्ध. एक जण म्हणला हो पापी हे कसा कळा. सुंबळा आहेस काय रे तू? तुला अक्कल नाही का? कळत नाही का चांगला आणि वाईट माणूस? शेळी बेसरमाचा पाला खाती का? मेंढी खाती बेसरमाचा पाला? नाही. मेंढीचा माणसाचा मेंदू किती मोठा आहे? माणसा इतका मेंदू आहे का मेंढीला? माणसा इतका मेंदू आहे का शेळीला? मग इतकुसा मेंदू असणाऱ्या शेळीला अक्कल आहे बेसरम खाल्ल्यावर आपल्या पोटात आजार होईल. आपला किती मोठा मेंदू आहे आपल्याला कळत नाही का? भंगिरिया महाराज कोण आहे? हरामखोर कोण आहे? नालायक कोण आहे? बुजदिल कोण आहे? भंगिरिया कोण आहे? आपल्याला कळत नाही. पाणी पिना छान के
गुरु करना पछान के विढाला विढाला विठाला 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 विठाला. रेशनीच्या नादी लागायचं नाही. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील. महाराज चुकीचा केला कोटी मरतील, कोटी मरतील. साधूच्या बाबतीत शहानिशा करून आपण त्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट, महाराजाच्या पाया पड जाऊ नका. महाराजानं कोणाच्या पाया पडायला सांगितलं माहिती का तुम्हाला? कोणाच्या पायावर मस्तक म्हणले महाराज? मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावारी, मस्तक हे पायावारी, पायावारी मस्तक हे पायावारी. हा यावर करी संताचा, यावर करी संताचा, संताचा संताचा मस्तक हे पायावारी, पायावारी मस्तक हे पायावारी. वारे पठ्ठ आऊत झोपून दिल्यावर हानता यावा, आऊत झोपून दिल्यावर हानता यावा. निदान त्याला तरी शेतकरी म्हणायचं. झोपून दिल्यावर बी म्हणला कसा हाणू, वारे वा चांडाळा विडाला पाया पडायचा असेल तर वारकऱ्यांच्या पडा. साधू तपासला पाहिजे, कोणालाही काही द्यायचं नाही, पाप लागतं. महाराज शाप प्रदान झाला. गाई दान करणारा राजा सरड्याच्या योनीला गेला. नृगानाम कीटकयो, नृगानाम कीटकयो योनियतम पदच्युतानां कीटकां मृगास्ति जायते. भागवत सांगतो. या नृग नावाच्या राजाला सरड्याची योनी प्राप्त झाली. किती दुःख आहे महाराज. वडिलांना जशी सालंकृत कन्यादान करावं अशा परिस्थितीत गौदान करावी. गाईच्या शिंगाला सोनं किंवा रूप लावायचं, चांदी लावायची. गाईच्या खुराला रूप लावायचं, मोत्याची झालर पाठीवर टाकायची आणि दुभती गाय समोरच्याला देऊन टाकायची. असं काम केलं. काय राजा होता ते. काय तुमच्या आमच्या सारख्या गाय. आमची इथे एक मथर मरच न पकरू महाराज आहेत का? मरच न ते मथर. भावकीच्या काही बाया आल्या, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या गावावर घेतलंय. इतकं येडगळ मथर आमच्या गावात नाही. हे तात्पुरतं आमच्या गावात घ्यालो, नंतर समजून घ्या तुमचंच सांगायलो. बाया जमल्या म्हणल्या, मा किती दिवस झालं पाणी नाही, अन्न नाही, काय नाही, नुसत्या श्वासावर टुळू 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 पाहलंय. 10 किलो ज्वारी टोपल्यात घ्या, म्हाताऱ्याचा हात खुपसा आणि एखाद्या सप्त्याला 10 किलो ज्वारी देऊन टाका. पहाट पहाट वारकरी पिठलं भाकरी खातील. तर ती ज्वारीत हात घातल्याबरोबर त्यांना असं विचारलं, बोलता येत नव्हतं. बायको जवळ आली, म्हणली तुमच्या हातानं सप्त्याला 20 किलो ज्वारी द्यायची. हात बागलात. पोरं बाळ खातेन म्हणला, आपले येडी आहेस का काय, कुठं बसली सप्त्यात देत. हात बागलात. इतकं मथार भारी, लय रगील होतं. त्याच्या ज्वारीला किडे पण लागत नव्हते. कारण किडे म्हणले आपण कोण्या जन्मात पाप केले म्हणून किडे झालोत. आणि या हरामखोराची ज्वारी खाल्ल्यावर पुन्हा काय होऊ काय सांगता. त्याच्यामुळे त्याच्या ज्वारीला किडे पण खात नव्हते. इतकं मथार होते, किडे खाऊ होतं. गावातला एक जण म्हणला, म्हाताऱ्याच्या हाताने गाय द्या. म्हाताऱ्यानं असं खुनीलं. म्हाताऱ्याला, काय तुमच्या नावानं गाय द्याची, मला गोठ्यात घेऊन चला म्हणला. बाज उचलली, म्हाताऱ्याला कोठ्यात बाज नेली. म्हाताऱ्यानं अशा गायी पाहिल्या. 150 गायी होत्या. सगळ्या गायी पाहिल्या आणि एक गाय इतकी गुबगुबीत होती. म्हणला ही देऊन टाका.
आणि गाय दिली मला. द्या म्हणले बाळू महाराजाला गाय. मला गाय पाहिल्यावर बरं वाटलं ना, गुबगुबीत. मी म्हणलं इतकी लट गाय द्यालच कसं म्हातारं. गाय म्या घरी आणल्यावर 3 तासातच मेली. पुरायला 1600 लागले. घंटा लागला पुरायला. आणि JCB वाल्यानं 600 रुपये येण्या जाण्याचे घेतले. ते म्हणला तिथून चालू झाली JCB. 1600 रुपये लागले. नंतर त्या मथाऱ्याकडे गेलो आणि म्हणलं मला तुम्हाला गुरु करायचंय. काऊन? मला ती गाय कस काय दिली? म्हणला तिला निकाळ्या झालता. मी म्हणलं तुम्हाला कस काय कळाला? शेपटीला काळं जर शेण लागलं होतं, म्हणजे तिचं रक्त काळं पडलं, पोटातलं अन्न काळं पडलं. आणि मला माहीत होतं ही 1.5 दिवसात मरती, पण तू हे इथं 4 घंट्यातच मेली. ही आमच्या इथं मेली असती तर पेरणीत गडी गुतला असता काटा कांदायला. त्याच्यामुळे ही पिढा तू हो घातली. हे असे काही काही गाई दान देणारे. वा 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 वा. मला वाटतं यम पण कदरत असन या भंगीर यायला नाही आला. यम पण विचार करीत असन कायच मेमरी कार्ड यायचं, काय 72 येते. वा 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 वा. तो नृगराजा होता महाराज. सरडाच्या योनीला आला. दुःख झालं राजाला, काय करावं? कशाने उद्धार होईल? ज्या दिवशी जगाचा बाप पाशील त्या दिवशी उद्धार. वृंदावनाच्या स्थळावर मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यात हा नृग नावाचा राजा कीटकाच्या सरड्याच्या योनीत पडलेला आहे. गाई वळण्यासाठी गोपाळ गेले. वनी खेळती बाळ बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे. वनी रे वनी खेळती बाळ बल्लवाचे, बाळ बल्लवाचे. वनी खेळती बाळ रे बाळ बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी मस्तकी पल्लवाचे. वनी खेळती बाळ बल्लवाचे. काय ते गोपाळ खेळत होते. बघता बघता काही गोपाळ गेले. त्यांनी तो सरडा पाहिला. बहाला नारायण. बहाणं म्हणजे बोलवणं. बाहिला रे नारायण. कन्हैया या इकडे. केवढा मोठा सरडा आहे. जगदानंद कंद गोविंद प्रभू आले. त्या खड्ड्यात डोकावून पाहिलं. महाराज सरड्याच्या येवणीतला नृगराजा विश्वाच्या मालकाकर डोळे भरून पाहिल्याबरोबर शरीरातून दिव्य ज्योत निर्माण झाली. 2 पार्षद आले. त्या पार्षदानं विमानात बसवलं आणि पूर्वपदाला घेऊन गेले. तिथल्या लोकांनी विचारलं, नृगा अरे सरड्याच्या योनीत पचत होता, किती प्रचंड दुःख होतं. हे दुःख गेलं आणि पूर्वपदाला आलास, औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. सुखाची
रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत गुलगुला बोलत रंगनी रागत गुलगुला की त्याच्या मुखात ताकद आहे, एवढी ताकद आहे. महाराज बघायचं असेल तर साधू बघा, बघायचं असेल तर देव बघा. आम्ही निघताना थोडी थोडी एक अर्धा थेंब चालू होता नाही का तुमच्या तिथून त्या बैठकीतून निघताना एक अर्धा. महाराज म्हणले एक अर्धा थेंब आहे. मला कीर्तन जर करू द्यायचं असेल तर श्री गुरु मौनगिरी बाबांची कृपा असेल तर कीर्तन होईल. श्री गुरु पूर्णगिरी बाबांची कृपा असेल तर कृपा होईल. किती मोठा साधू सांगू तुम्हाला. श्री गुरु मौनगिरी पुन्हा अभंगावर येतो. हा श्री गुरु मौनगिरी बाबा एकदा रेल्वेत बसले. मी पूज्यश्री गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री गुरु बाबांचे मौनगिरी बाबांचे गोडसे एक शिष्य आहेत. ते ललिता पंचमीचा जन्मोत्सव सोहळा सुद्धा करतात निफाड कारखान्यावर. श्री गुरु शिवगिरी बाबा आता नर्मदा परिक्रमा करून आलेत. फार मोठे महात्मा आहेत. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर श्री गुरु मौनगिरी शिवस्वरूप मौनगिरी बाबांचा एक जीवनचरित्र मला प्राप्त झालं. त्याच्यातला एक थोडासा किस्सा सांगतो, मुद्दा सांगतो. महाराज रेल्वेत बसले. महाराजांना बसण्यासाठी प्रथम श्रेणीचा डब्बा होता. आपण ज्याला फर्स्ट क्लास म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये. 3 टायर 2 टायर आणि फर्स्ट क्लास. आणि महाराज ज्या डब्यात बसले कोपऱ्यातली 2 लोकांची कॅबिन होती. ती 4 किंवा 2 लोकांची असते. योगायोगाने त्या कॅबिनमध्ये एक मोठा अधिकारी बसलेला आहे. तो तसा पंजाब प्रांतातला होता आणि त्याला खाली जायचं होतं इकडं नांदेडला. मोठा अधिकारी. पण काय त्या अधिकाऱ्याच्या जीवनात शरीरात व्याधी होती. त्या अधिकाऱ्याला दर 30 मिनिटाला 25 मिनिटाला 35 मिनिटाला कधी कधी 22 मिनिटाला